नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जे कम्प्युटर ड्रीम्समध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच महिला बाल विकास विभागा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदाकरता नवीन पदभरती निघालेली आहे. यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि तुमची वय मर्यादा ही 18 ते 40 वर्ष असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये या भरतीची संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत इंडो तिबेट सीमा पोलीस दला अंतर्गत 282 पदांची जी नवीन पदभरती निघालेली आहे, तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची पण लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही व्हॉट्सअप चॅनलची लिंक आणि फेसबुक पेजची लिंक दिली आहे, त्याला पण नक्कीच फॉलो करा. तर त्याला आजच्या भरतीकडे वर बघा, तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण जाहिरात दिसत आहे. अंगणवाडी मदतनीस या पदाकरता ही पदभरती निघालेली आहे. बघा कोणत्या शहरामध्ये किती रिक्त जागा आहेत. तर सर्वप्रथम बघा, कराडमध्ये येथे 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर मलकापूरमध्ये 1 जागा रिक्त आहेत आणि त्यानंतर दहिवडीमध्ये 1 जागा रिक्त आहेत. त्यानंतर महसवड येथे 1 जागा, अशा म्हणून 7 पदांची ही पदभरती असणार आहे. यामध्ये पदाचे नाव असणार आहे अंगणवाडी मदतनीस. यामध्ये प्रति महिना तुम्हाला 7,500 रुपये भेटणार आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रता येथे फक्त 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. जे कोणी पण उमेदवारांनी पदवी किंवा डिग्री कंप्लीट केली आहे ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात, त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा, आता यामध्ये तुम्हाला एज लिमिट किती लागणार आहे. मी सांगितल्याप्रमाणे येथे तुम्हाला एज लिमिट ही 18 ते 40 वर्षे असणार आहे. यामध्ये जे उमेदवार विधवा आहे तर त्यांनाच ही 40 एज लिमिट असणार आहे, बाकीच्यांना 18 ते 35 वर्ष एज लिमिट असणार आहे. त्यानंतर बघा, तुमच्याकडे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा असणे आवश्यक असणार आहे आणि तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. महत्त्वाचं आता इथे अप्लाय कसं करायचं आहे, तर ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनमध्ये फॉर्म दिसत आहे, ज्यामध्ये तुमचं फोटो, स्वाक्षरी, त्यानंतर तुमचं नाव, पत्ता, तुमची जन्मतारीख, संपूर्ण इन्फॉर्मेशन विचारली आहे. त्यानंतर दुसऱ्या फॉर्ममध्ये बघा, तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमची शैक्षणिक पात्रता, त्यामध्ये तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे त्याला किती मार्क पडले, कोणती युनिव्हर्सिटी होती प्रॉपर तुम्हाला ते विचारलं गेलं आहे. त्यानंतर बघा, आता असे कोणते डॉक्युमेंट आहेत ज्याचे झेरॉक्स काढून तुम्ही तुमच्या अर्जासोबत सहीसोबत, म्हणजेच प्रत्येक याच्यावरती तुम्हाला सही करायची, तुम्हाला पाठवायची आहे. तर बघा, सर्वप्रथम यामध्ये उमेदवारांच्या विवाहापूर्वीचे नाव किंवा विवाहानंतरचे नाव, दोन्ही नावांचे व्यक्ती एकच असल्याबाबत राजपत्र किंवा सत्यपत्र किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्पवरील प्रमाणपत्र यापैकी एक असणे आवश्यक आहे. नंतर झेरॉक्स काढून सही करून द्यायची आहे. त्यानंतर जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा 10वी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करून त्याचे झेरॉक्स पाठवायचे. उमेदवारांवर अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्ग प्रवर्गामधील असेल तर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार, त्याचे झेरॉक्स काढून त्याच्यावरती स्वाक्षरी करून पाठवायचे. आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार, त्याच्यावरती झेरॉक्स काढून त्याच्यावरती सही करून पाठवायचे. यामधलं एक असेल तरी चालणार आहे. उमेदवार संबंधित नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याबाबत स्वघोषित प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार, त्याच्यावर सुद्धा झेरॉक्स काढून स्वाक्षरी करून पाठवायचे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र स्वाक्षरी करून पाठवायचं आहे झेरॉक्स. उमेदवार विधवा किंवा अनाथ असल्यास सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र, इयत्ता 10वी उत्तीर्ण किंवा जर तुम्ही पदवी प्राप्त केली आहे त्याचे सर्टिफिकेट त्याच्यावर सही करून तुम्हाला पाठवायचे आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही जर कमीत कमी 2 वर्ष जर अनुभव असेल अशा उमेदवारांना इथे जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे. बघा मित्रांनो, ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 10 ऑगस्ट 2026 पासून चालू होणार व ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 21 ऑगस्ट 2026 असणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्यानंतर बघा, यामध्ये आता अर्ज पाठवण्याचा पत्ता काय आहे, तर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी सातारा पूर्व. त्यानंतर यामध्ये नेस्ट हॉस्पिटल समोर, कृष्णा नाका, मंगळवार पेठे, कराड, जिल्हा सातारा हा तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे किंवा खाली तुम्हाला ईमेल आय डी सुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, जे कोणी पण या भरतीसाठी पाहत असेल तर नक्कीच फॉर्म भरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन लिंक आणि ॲप्लिकेशन लिंक भेटून जाईल.